अरे उभा राहिला तर राहू द्या, फक्त बोलू नका रे दादा, बोलू नका. विखे कोकरे साहेब, तुम्हाला माहिती नसेल कोणाला, हे एकदम सुपर क्लास बुद्धीचे माणसं होते, केमिकल इंजिनियर होते. त्यांनी जर ठरवलं असतं तर करोडो अरबो रुपयाची प्रॉपर्टी जमवता आली असती. खूप मोठे माणसं होते. तर त्यांच्या जेव्हा लक्षात आलं की बाबासाहेबांनी आमच्यासाठी या संविधानामध्ये अमृत दिलंय, अमृत, आणि आम्ही आमच्या नशिबामध्ये गढूळ पाणी सुद्धा नाहीये. आणि मग विखे कोकरे साहेबांसारखा एक अत्यंत उच्च शिक्षित माणूस, अरे मग मी जोरात बोलायला लावू नका, मी हे उसना हवा आणून बोलतोय, ताकद नाहीये पोटात पण बोलतोय. ऐका, तुम्हाला इतिहास माहित पाहिजे या लढाईचा काय आहे. तर आपण लढतो, आपल्याला जर माहीतच नसल इतिहास भूगोल तर काय होणार आहे. मग हे विखे कोकरे साहेबांनी घर, परिवार, संसार कशाचाही विचार केला नाही, स्वतःचं आयुष्य झोकून दिलं. आणि हे जे अमृत बाबासाहेबांनी आमच्यासाठी दिलं ते या धनगरांना मिळालं पाहिजे, याच्यासाठी बारामतीतून एक लढा उभा केला होता. आणि मग मी सांगितलं, तेव्हापासून त्यांच्या अगोदरही काही लोक असतील, छोटे मोठे लढे होत असतील, शेकडो आंदोलनं झाली, उपोषणं तर हजारो झाली. आमदार साहेब, मागच्या वर्षी मी या दिवसात पंढरपुराला बसलेलो होतो. 9 सप्टेंबरला बसलो उपोषणाला, तर 25 सप्टेंबरपर्यंत 16 दिवस उपोषण केलं. इथं किती असतील माझ्यासारखे. महाराष्ट्रात तुम्ही ज्या जिल्ह्यात गेले, ज्या तालुक्यात गेले, तिथं तुम्हाला एक तरी उपोषण करता भेटेल, एक तरी माणूस असा भेटेल की त्याच्यावर 2-4 गुन्हे दाखल आहेत आंदोलनाचे. माझ्यावर स्वतःवर 3 गुन्हे दाखल आहेत.